आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। धरणाच्या पाण्यावरून इगतपुरी विरुद्ध शहापूर असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। भावली धरणातून शहापूरला पाणी दिलं तर इगतपुरी घोटी परिसरातली गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल असं सांगत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शहापूरला पाणी न देण्याचा इशारा दिलाय। गरज वाटल्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाविरोधात कोर्टात धाव घेण्याचा इशारा देखील गोडसे यांनी दिलाय। मुख्यतः गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं। इगतपुरी तालुक्याचा जर विचार केला तर जवळजवळ 50,000 एकर जागा ही धरणांमध्ये गेलेली आणि आजही तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आजही लोकांना भेडसावत आहेत। आणि मग उलट गोदावरी खोऱ्याचं पाणी उल्हास बेसिनमध्ये नेण्याचा हा घाट का केला जातोय? MWRR ने जो काही निर्णय त्या ठिकाणी दिला, मला असं वाटतं का तो चुकीचा आहे।